नमस्कार. महाराष्ट्र योजना कॉर्नरमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे. आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण बघणार आहोत की राज्यात मोठ्या प्रमाणात कांद्याचे उत्पादन होतं. मात्र कांदा उत्पादक शेतकऱ्यांना वेळोवेळी विविध प्रकारच्या नैसर्गिक आपत्तीमुळे मोठ्या प्रमाणात संकटाला सामोरे जावं लागतं. केंद्र शासनाच्या आयात निर्यात किंवा इतर काही धोरणांमुळे कांद्याचे भाव वेळोवेळी अस्थिर होतात. अशा कांदा उत्पादक शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी एक महत्त्वाकांक्षी अशी बैठक पार पडलेली आहे. राज्याचे कृषी मंत्री आणि राज्याचे पणन मंत्री यांनी केंद्रीय अन्न व ग्राहक व्यवहार मंत्री प्रल्हाद जोशी यांची भेट घेऊन काही मागण्या केलेल्या आहेत. देशातील एकूण कांदा उत्पादनामध्ये जवळपास 55% उत्पादन हे महाराष्ट्र राज्यामध्ये घेतलं जातं. आर्थिक म्हणजेच की मोठ्या प्रमाणात उत्पादन घेणारा हा देशातील एक मोठा भाग आहे. नाशिक, जळगाव, अहिल्यानगर, पुणे, सोलापूर, सांगली अशा विविध जिल्ह्यांमध्ये या ठिकाणी कांद्याचं मोठ्या प्रमाणामध्ये उत्पादन घेतलं जातं. परंतु आपण पाहिलंय की गेल्या 2 ते 3 वर्षांपासून विविध प्रकारच्या नैसर्गिक आपत्तीमुळे कांद्याला मोठा फटका बसलेला आहे. म्हणजेच की एप्रिल-मे 2025 मध्ये देखील मोठ्या प्रमाणात अतिवृष्टी झालेल्या कांद्याच्या पिकाचे नुकसान झालेले आहे. आणि अशा परिस्थितीमध्ये या कांदा उत्पादन घेणाऱ्या शेतकऱ्यांना खर्च देखील आपला वसूल करणं कठीण होऊन बसलेलं आहे. याच पार्श्वभूमीवरती काही महत्त्वाच्या अशा मागण्या कृषी मंत्री आणि पणन मंत्री यांच्या माध्यमातून केंद्रीय अन्न व ग्राहक व्यवहार मंत्री यांच्याकडे केलेल्या आहे. ज्यांच्यामध्ये राष्ट्रीय कृषी सहकारी विपणन महासंघ अर्थात नाफेड आणि NCCFच्या माध्यमातून शेतकऱ्यांकडून बाजार समितीमध्ये लिलाव पद्धतीने कांदा खरेदी करावा अशा प्रकारची मागणी करत आलेली आहे. यांच्यामध्ये जे काही दलाल आहे या दलालाची भूमिका कमी करण्यासाठी मागणी देखील या बैठकीमध्ये करण्यात आलेली आहे. 2025-26 मध्ये 6 लाख मेट्रिक टन कांदा थेट शेतकऱ्यांकडून खरेदी करून त्यांची जी काही रक्कम असेल ही DBTच्या माध्यमातून शेतकऱ्यांच्या खात्यांमध्ये जमा करावी अशी मागणी देखील या बैठकीमध्ये करण्यात आलेली आहे. ही खरेदी प्रक्रिया अतिशय पारदर्शकपणे व्हावी आणि स्वतंत्र लेखापरीक्षक पथकाची नेमणूक या खरेदीसाठी करावी अशी मागणी देखील या ठिकाणी करण्यात आलेली आहे. याचबरोबर वेळोवेळी कांद्याच्या निर्यातीवरून शुल्क आकारला जात किरकोळ बाजारांमध्ये जोपर्यंत कांद्याचा दर 40 ते 45 रुपये किलो जात नाही तोपर्यंत कुठल्याही प्रकारचा निर्णय शुल्क लावू नये, जेणेकरून आंतरराष्ट्रीय बाजारात स्पर्धात्मक व दर याविषयी मिळू शकेल. अशा प्रकारची मागणी सुद्धा या बैठकीमध्ये केलेली होती. म्हणजेच की कांदा उत्पादक शेतकऱ्यांसाठी महत्त्वाचे असे निर्णय बैठकीच्या माध्यमातून घेण्यात आलेले आहे व शेतकऱ्यांसाठी हे दिलासादायक अपडेट आहे व मागण्या देखील या ठिकाणी करण्यात आलेल्या आहे. केंद्र शासनाच्या माध्यमातून यांच्यावरती काय उत्तर दिले जाते किंवा काय निर्णय घेतले जातात हे देखील पाहण्यासारखं आहे. परंतु निर्णय जर शेतकऱ्यांच्या हिताने आला तर शेतकऱ्यांना नक्कीच याचा फायदा होणार आहे. म्हणजे तुम्ही जर माझ्या चॅनलवरती पहिल्यांदा आला असेल तर चॅनलला लाईक, सबस्क्राईब आणि शेअर करायला विसरू नका. म्हणजेच की आता कांदा उत्पादक शेतकऱ्यांना एक मोठा दिलासादायक मिळू शकतो. धन्यवाद.